Hello friends, we will start the multiplication and division using log and antilog. First we will study multiplication. For the multiplication we will use the rule of logarithm. तो rule आपण लिहून घेऊ. Suppose we want to perform the multiplication of two numbers m and n, then suppose we want to perform the multiplication of two numbers m and n, then we will take log of the m into n. Log of m into n will be log of m plus log of n. तुम्ही 10thला जे लॉगचे नियम स्टडी केले असतील लॉगरिथमचे किंवा मॅथमॅटिक्समध्ये जे लॉगरिथमचे नियम स्टडी करणार तिथे हा एक्स वाय असेल किंवा ए बी असेल, दोन नंबर्सचं जर मल्टिप्लिकेशन असेल त्याचा आपण जर लॉग घेतला देन दॅट लॉग विल बी लॉगरिथम ऑफ फर्स्ट नंबर प्लस लॉगरिथम ऑफ सेकंड नंबर. आणि हे जे ॲडिशन येईल पहिल्या नंबरचा लॉग आणि सेकंड नंबरचा लॉग यांची जी ॲडिशन येईल त्या ॲडिशनचा आपण अँटीलॉग घेऊ, म्हणजे आपल्याला ओरिजिनल मल्टिप्लिकेशन मिळणार आहे. आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे, लॉग अँटीलॉग नाही फाइंड केला तरी चालेल, पण मल्टिप्लिकेशन जर डिफिकल्ट असेल, ते नंबर्स जर थोडेसे कॉम्प्लेक्स असतील तर आपण याचा यूज करून घेतो आहे लॉगरिथमचा. म्हणून जर आपण लॉग फाइंड करतो आहे तर अँटीलॉग पण फाइंड करू, म्हणजे ओरिजिनल नंबर आपल्याला मिळणार आहे. Now we will have examples on this topic. आधी आपण सिंपल मल्टिप्लिकेशन करून बघू, क्रॉस चेक करू आपण की ह्या मेथडने आन्सर करेक्ट येत आहे का. सपोज x इज इक्वल टू 20 into 5, आन्सर शुड बी 100. आपण ज्या वेळेस लॉग टेबल वापरतो त्यावेळेस जे आन्सर असतं ते आन्सर फक्त 4 डिजिटमध्ये येणार आहे. म्हणून मल्टिप्लिकेशन करताना जर आन्सर 4 डिजिटपेक्षा जास्त असेल तर पुढचे डिजिट्स लॉग टेबलने येणार नाही आहेत. आपण जे लॉग फाइंड केले तिथे फक्त 4 डिजिटमध्ये आन्सर होतं. 4 डिजिटच्या पुढे आन्सर येत असेल तर लॉग टेबल वापरायचा नाही आहे किंवा डेसिमल पॉईंट शिफ्ट करायचा. डेसिमल पॉईंट शिफ्ट करून नंतर लॉग टेबल वापरायचा आहे इथे. आणि अजून एक पॉईंट, लॉग टेबल वापरताना जे आपण कॅल्क्युलेशन करू ते कॅल्क्युलेशन प्रत्येक वेळेस ॲक्युरेट नसणार आहे. कॅल्क्युलेशनचे जे शेवटचे डिजिट असतात ते थोडे व्हॅरी होतील. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल 20 into 5 हे आन्सर 100 यायला हवं, पण मे बी बाकी ठिकाणी बाकी कॅल्क्युलेशनमध्ये हे आन्सर जे असेल 100 नाही येणार, 99.9, 99.8 किंवा 100.1 येऊ शकतं. असंच बाकीच्या कॅल्क्युलेशनमध्ये पण आन्सर जे असतात थोडंसं व्हॅरिएशन असतात, पण त्याच्यामुळे तुमचे मार्क्स कमी होत नाही, त्याच्याने मार्क्स पूर्ण मिळतील. कॅल्क्युलेशनमध्ये व्हॅरिएशन्स चालतात, मायनर व्हॅरिएशन्स. नाव या नंबरचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. जर आपण वरचा फॉर्म्युला यूज केला देन अँटीलॉग
ऑफ लॉग ऑफ पहिल्या नंबरचा लॉग प्लस लॉग ऑफ सेकंड नंबर, या दोघींचा जो लॉग येईल लॉगची ॲडिशन करून त्याचा अँटीलॉग आपण फाइंड करू. अ 20चा लॉग कॅरेक्टरिस्टिक्स 1, 20चा 0मध्ये 3010, 5चा लॉग कॅरेक्टरिस्टिक्स असेल 0, 1 - 1 0, देन लॉग टेबलमध्ये 50चा 0मध्ये 50चा 0मध्ये 6990 6990. दोघांची ॲडिशन करू आपण. 0 + 0 0, 9 + 1 10, एक कॅरी होईल. हा 10 + 0 एक कॅरी, 7 + 3 10, परत एक कॅरी, 1 + 1 2. सो 2.0000. याचा आपण अँटीलॉग बघू. अँटीलॉग बघताना ही कॅरेक्टरिस्टिक्स आहे. 2 म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्स आणि ही आहे मॅन्टिसा. अँटीलॉग बघताना आधी फक्त मॅन्टिसा वापरायचा. 0.00चा 00मध्ये 0.00चा 0मध्ये तो नंबर येईल 1000. नंबर येईल 1000. देन using that characteristics we have to apply decimal point. characteristics 2 आहे म्हणून decimal point लेफ्ट कडनं 3 डिजिट्स नंतर, means answer will be 100. so finally 20 × 5 answer आहे 100. now next example. Suppose we have to perform multiplication of 13.86 into 19.3. हे मल्टिप्लिकेशन करताना पहिल्या नंबरचा लॉग 13.86चा लॉग प्लस सेकंड नंबरचा लॉग 19.3चा लॉग यांची ॲडिशन करायची. पहिल्या नंबरचा लॉग येईल 1.1418 प्लस सेकंड नंबरचा लॉग असेल 1.2856. दोघांची ॲडिशन करायची. दोन्ही टर्म्सची जर ॲडिशन केली आपण तर ती ॲडिशन येईल 2.4274. नाऊ ही जी ॲडिशन आहे याचा अँटीलॉग बघायचा. अँटीलॉग बघताना फक्त मॅन्टिसाचा यूज करायचा. 0.42चा 74मध्ये 0.422चा 7 आणि 4मध्ये तो येईल 2676. देन फायनल स्टेपमध्ये कॅरेक्टरिस्टिक्सचा यूज करून डेसिमल पॉईंट द्यायचा. कॅरेक्टरिस्टिक्स 2 आहे म्हणून 2 + 1 3. लेफ्ट साईडकडून 3 डिजिट्स नंतर डेसिमल पॉईंट द्यायचा आहे. सो ह्या मल्टिप्लिकेशनचा आन्सर असेल 267.6. आता न्यूमरिकल सॉल्व करताना प्रत्येक वेळेस ही लेंदी प्रोसेस फॉलो करायची नाही आहे. हे लेंदी होतं थोडंसं, म्हणून हे जे कॅल्क्युलेशन असतात लॉगरिथमचे ते रफ वर्कमध्ये करायचं. रफ वर्कमध्ये पहिल्या नंबरचा लॉग प्लस सेकंड नंबरचा लॉग त्याचं ॲडिशन,
लगेच त्याचा अँटीलॉग, हे रफ वर्क करायचं आणि इथे फक्त ॲन्सर लिहायचं. अजून पुढचे एक्झाम्पल्स ट्राय करू आपण. Next, third example. Suppose x is multiplication of 121.8 into 9.4. असे मल्टिप्लिकेशन तुम्ही 10वीच्या जे पद्धतीने केलं तर थोडंसं डिफिकल्ट येईल, लेंदी होतात, म्हणून आपण लॉग आणि अँटीलॉगचा इथे यूज करू. जर समजा कॅल्क्युलेशन करताना जर मल्टिप्लिकेशन आलं तर इथे प्रत्येक वेळेस लॉग अँटीलॉग असं लिहित बसायचं नाही आहे. बाजूला रफ वर्क करायचं. रेग्युलर क्लासेस जेव्हा असतील आपले, क्लासरूममध्ये जेव्हा क्लासेस असतात त्यावेळेस प्रत्येकाला कंपल्सरी हे रफ वर्क करायला लावतो मी. जर मल्टिप्लिकेशन असतं बाजूला मला लॉग आणि अँटीलॉग दिसायला पाहिजे, तिथं रफ वर्क दिसायला हवं कंपल्सरी, नंतरच हे ॲन्सर लिहायचं आहे. न्यूमरिकल सॉल्व करताना जर असं मल्टिप्लिकेशन असेल तर साईडला रफ वर्क करायचं. पहिल्या नंबरचा लॉग 121.8, याचा लॉग असेल 2.0856. नंतर 9.4चा लॉग तो असेल 0.9731. मल्टिप्लिकेशन आहे म्हणून या लॉग दोघांच्या लॉगची ॲडिशन करायची. 7, 8, 15, एक कॅरी 10, एक कॅरी होईल 3.0587. याचा अँटीलॉग बघायचा. .05चा 87मध्ये जर अँटीलॉग पाहिला तर तो येईल 1145. नंतर कॅरेक्टरिस्टिक्सचा यूज करून डेसिमल पॉईंट, कॅरेक्टरिस्टिक्स 3 आहे म्हणून डेसिमल पॉईंट 4 डिजिट नंतर द्यायचा आहे. 3 + 1 4. लेफ्ट साईडकडून 4 डिजिट्स नंतर डेसिमल पॉईंट द्यायचा आहे. हे असेल ॲन्सर. सो हे जे मल्टिप्लिकेशन आहे या मल्टिप्लिकेशनचं ॲन्सर येईल 1145.0. रेग्युलर न्यूमरिकल सॉल्व करताना आपल्याला कुठेच असं दाखवायची गरज नाही की आपण हे कॅल्क्युलेशन लॉगने केलेलं आहे. एक्झाममध्ये पण जे एक्झामिनर असतात, पेपर चेक करणार आहे, त्यांना पण दाखवायची गरज नाही आहे की आपण पहिल्याचा लॉग घेतला, सेकंडचा लॉग घेतला, मग ॲडिशन केली. हे फक्त आपल्याला सोपं करण्यासाठी, आपल्यासाठी फक्त कॅल्क्युलेशन इझी होण्यासाठी. परीक्षेमध्ये फक्त एकच महत्त्वाचं आहे, हे जर मल्टिप्लिकेशन आहे त्याचा ॲन्सर तुम्हाला फाईंड करता यायला पाहिजे. हे ॲन्सर तुम्ही डायरेक्ट फाईंड करा किंवा लॉगने करा किंवा दुसऱ्या पद्धतीने, पण तुम्हाला हे ॲन्सर यायला हवं. म्हणून हे सर्व रफ वर्क असणार आहे. बाजूला रफ जागा करायची आणि ते रफ वर्क करायचं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, फोर्थ. सपोज x इज इक्वल टू 16.26 इंटू 14.7. 16.26चा लॉग बघायचा 1.2111. नंतर 14.7चा लॉग 1.1673. मल्टिप्लिकेशन आहे म्हणून दोघांचे ॲडिशन 48732. जे ॲडिशन येईल त्याचा अँटीलॉग बघायचा 0.37चा 84मध्ये. तो अँटीलॉग येईल 0.37
याचा अँटीलॉग येईल 2390. नंतर कॅरेक्टरिस्टिक्सचा यूज करून डेसिमल पॉईंट द्यायचा आहे. कॅरेक्टरिस्टिक्स 2 + 1 3, लेफ्ट साईडकडून 3 डिजिट्स नंतर डेसिमल पॉईंट द्यायचा आहे. हे असेल ॲन्सर. दोघांचा मल्टिप्लिकेशनचा ॲन्सर असेल 239.0. नऊ, घरी प्रॅक्टिस करताना तुमच्या मोबाईलमध्ये कॅल्क्युलेटर असतं. कॅल्क्युलेटरमध्ये हे मल्टिप्लिकेशन करून बघायचं आणि जे ॲन्सर येईल ते याचा जवळपास पाहिजे. म्हणजे इथे जर 239.0 आहे तर कॅल्क्युलेटरमध्ये मे बी हा 1 येईल किंवा 2 येईल. शेवटच्या डिजिट्सचे व्हॅरिएशन चालतील, त्याच्याने मार्क्स कमी होणार नाही आहे. आता प्रॅक्टिस करताना कोणतेही नंबर घ्यायचे, लॉग टेबलने त्यांचं ॲन्सर फाईंड करायचं आणि हे जे ॲन्सर आहे ते कॅल्क्युलेटरने क्रॉस चेक करायचं की बरोबर फाईंड केलं आहे की चुकीचं. अजून एक एक्झाम्पल घेऊ आपण याच्यावर. सपोज x is 18.8 into 37.6. पहिल्या नंबरचा लॉग 18.8चा लॉग असेल 1.2742. सेकंड नंबरचा लॉग 1.5752. मल्टिप्लिकेशन आहे म्हणून यांची ॲडिशन करायची. 4 9 14 एक कॅरी 6 8. याचा अँटीलॉग बघायचा. अँटीलॉग बघितल्यानंतर आपल्याला ॲन्सर मिळणार आहे. अँटीलॉग बघायचा 0.84चा 94मध्ये. तो अँटीलॉग येईल 7069. कॅरेक्टरिस्टिक्स 2 आहे म्हणून 3 डिजिट्स नंतर डेसिमल पॉईंट द्यायचा आहे. हे असेल ॲन्सर. ॲन्सर डायरेक्टली इथे लिहायचं 706.9. सो हे आपण स्टडी केलं मल्टिप्लिकेशन युजिंग द लॉग अँड अँटीलॉग. आता आपण एक्झाम्पल्स घेऊ डिव्हिजन युजिंग लॉग अँड अँटीलॉग. नंतर शेवटी तुम्हाला होमवर्क देईल मी. नेक्स्ट डिव्हिजन. युजिंग लॉग अँड अँटीलॉग. त्याच्यासाठी रूल आपण यूज करू. सपोज वी हॅव m डिवाइड बाय n, then ही डिव्हिजन सॉल्व करायची आपल्याला. m डिवाइड बाय n. ही डिव्हिजन सॉल्व करताना आधी या डिव्हिजनचा लॉग घेऊ आपण, नंतर अँटीलॉग. कारण अँटीलॉग का घेतो आपण? कारण आपल्याला फक्त ही डिव्हिजन पाहिजे. लॉग किंवा अँटीलॉग फाईंड करणं हा पर्पज नाही आहे. आपल्याला डिव्हिजन सॉल्व करायची म्हणून जर लॉग फाईंड केला तर लगेच अँटीलॉग पण आपण फाईंड करू. त्याला आपण न्यूट्रल करणार आहे. नाउ log of m upon n will be log of m minus log of n. सो पहिल्या नंबरचा लॉग बघायचा, त्याच्यातून सेकंड नंबरचा लॉग सबस्ट्रॅक्ट करायचा. जे सबस्ट्रॅक्शन येईल, जे ॲन्सर येईल त्याचा अँटीलॉग बघायचा. म्हणजे तुम्हाला ही डिव्हिजनचा ॲन्सर मिळणार आहे. तर एक्झाम्पल घेऊ आपण. पहिलं एक्झाम्पल थोडं इझी घेऊ. सपोज x इज इक्वल टू 30/2. सिम्पल एक्झाम्पल घेऊ ज्याचा ॲन्सर आपल्याला माहीत आहे
30/2 म्हणजे 15 ॲन्सर यायला हवं. ते सॉल्व करताना 30चा लॉग ऑफ 30 होईल कॅरेक्टरिस्टिक्स 1.30चा 0मध्ये बघायचा लॉग 4771 नंतर 2चा लॉग ऑफ 2चा लॉग कॅरेक्टरिस्टिक्स येईल 0 20चा 0मध्ये बघायचा 3010 यांचं सबस्ट्रॅक्शन पहिल्याचा लॉग मायनस सेकंडचा लॉग 1 - 0 1 7 - 1 6 7 - 0 7 4 - 3 1 1 - 0 1 हे जे सबस्ट्रॅक्शन येईल त्याचा अँटीलॉग बघायचा अँटीलॉग बघताना 0.17चा 61मध्ये आपलं ॲन्सर मिळेल 0.17चा 61 0.17चा 6 आणि 1मध्ये तो येईल 1500 अँटीलॉगचे डिजिट्स आहेत 1500 नंतर कॅरेक्टरिस्टिक्सचा यूज करून डेसिमल पॉईंट द्यायचा आहे कॅरेक्टरिस्टिक्स 1 म्हणून 1 + 1 2 लेफ्ट साईड करून 2 डिजिट्स नंतर डेसिमल पॉईंट सो ॲन्सर आला 15.00 सो ॲन्सर विल बी 15.00 मीन्स आपण जी मेथड फॉलो करतो आहे त्या मेथडचं ॲन्सर करेक्ट येतं आहे सो कोणतेही 2 नंबर जर असतील त्यांचं डिव्हिजन करताना पहिल्याचा लॉग बघायचा मायनस सेकंडचा लॉग करायचा जे सबस्ट्रॅक्शन येईल त्याचा अँटीलॉग बघायचा म्हणजे ॲन्सर मिळणार आहे. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ याच्यावर आपण second example suppose x is equal to 528.1 divided by 63.9 पहिल्या नंबरचा लॉग बघायचा हे रफ वर्क करायचं आहे साईडला इथे लिहायची गरज नाही आहे साईडला रफ वर्क करायचं जे ॲन्सर येईल ते ॲन्सर डायरेक्टली इथे लिहायचं न्यूमरिकल्समध्ये पण पहिल्याचा लॉग कॅरेक्टरिस्टिक्स 2 52चा 81मध्ये 52चा 8 होईल 7227 मायनस सेकंडचा लॉग 63.9 याचे कॅरेक्टरिस्टिक्स येईल 1.63चा 9मध्ये 8055 हे सबस्ट्रॅक्शन 7 - 5 2 12 - 5 7 कॅरी 1 2 - 1 1 17 - 8 9 कॅरी 1 2 - 2 0 याचा अँटीलॉग बघायचा 0.91चा 72मध्ये 0.91चा 72मध्ये तो येईल 8264 डेसिमल पॉईंटचा यूज कॅरेक्टरिस्टिकचा यूज करून डेसिमल पॉईंट द्यायचा 0 + 1 1 लेफ्ट साईडकडून 1 डिजिट्स नंतर डेसिमल पॉईंट हे असेल ॲन्सर सो याचा ॲन्सर येईल 8.264
सो डिव्हिजन करताना फक्त सबस्ट्रॅक्शन, तुम्ही जर कॅल्क्युलेशनमध्ये मिस्टेक नाही केली तर ॲन्सर प्रॉपर येणार आहे. मी थोडे एक्झाम्पल देतो मल्टिप्लिकेशन डिव्हिजनचे, ते तुम्ही सॉल्व करा होमवर्कसाठी. जर तुम्हाला लॉग आणि अँटीलॉग व्यवस्थित फाईंड करता येत असेल आणि हे ॲडिशन सबस्ट्रॅक्शनमध्ये जर मिस्टेक नाही केली, जे ॲन्सर येईल ॲन्सर 100% करेक्ट असणार आहे. पण त्याच्यासाठी प्रॅक्टिस महत्त्वाची आहे. तुम्ही जेवढी जास्त प्रॅक्टिस करणार तेवढी तुमची ॲक्युरेसी वाढेल, तेवढ्या तुमच्या मिस्टेक कमी होतील. म्हणून प्रॅक्टिस जास्त करायची आहे. जेवढे मी एक्झाम्पल देतो आहे सर्वांचे स्वतः सॉल्व करायचे, पाहून पाहून लिहायचं नाही आहे. नाही तर एकाने PDF टाकली की ती बाकीच्यांनी कॉपी करायची नाही आहे. कारण फायदा तुमचा आहे. एक्झाममध्ये तुम्हालाच हे सॉल्व करायचं आहे. तुम्ही आता कॉपी जर केलं तर तुम्ही पुढे पण स्वतः सॉल्व करता येणार नाही आहे. म्हणून स्वतःसाठी हे करायचं आहे. मी एक्झाम्पल्स देतो, ते लिहून घ्या आणि सॉल्व करा. होमवर्क हे मल्टिप्लिकेशन सॉल्व करा. सेकंड जर समजा 2 नंबरचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर ॲन्सर जर 4 डिजिटपेक्षा जास्त येत असेल, आता इथे ॲन्सर जे आहे ते 4 डिजिटपेक्षा जास्त येईल, त्यावेळेस डेसिमल पॉईंट शिफ्ट करायचा आणि नंतर मल्टिप्लिकेशन करायचं आहे. जर डेसिमल पॉईंट शिफ्ट केला आपण, समजा हा 9.168, डेसिमल पॉईंट लेफ्टला शिफ्ट केला तर 10ची पॉवर पॉझिटिव्ह, 2 डिजिटने लेफ्टला शिफ्ट केला म्हणून 10⁻², इंटू 2 डिजिटने लेफ्टला शिफ्ट करू 4.672 इंटू 10⁻². सो मल्टिप्लिकेशन करताना 9.168 इंटू 4.672 हे पॉवरचे ॲडिशन होईल इंटू 10⁻⁴. आपण हे मल्टिप्लिकेशन करायचं आहे आणि शेवटी 10⁻⁴ने मल्टिप्लाय करायचं आहे. सो बघायचं आधी की मल्टिप्लिकेशनचा ॲन्सर जर 4 डिजिटपेक्षा जास्त येत असेल, मोठा ॲन्सर येत असेल, तिथे लॉग टेबल यूजफुल नाही आहे. लॉग टेबलमध्ये ॲन्सरमध्ये फक्त 4 डिजिट येतील. म्हणून प्रत्येक वेळेस डेसिमल पॉईंट शिफ्ट करायचा मोठे नंबर असतील तर, आणि नंतर मल्टिप्लिकेशन करायचं आहे.
हे सर्व न्यूमरिकल सॉल्व करा आणि ॲन्सर क्रॉस चेक करण्यासाठी मोबाईलमधलं कॅल्क्युलेटर यूज करा. कॅल्क्युलेटरचं ॲन्सर आणि हे ॲन्सर जर ॲप्रॉक्सिमेटली जवळ असतील तर तुम्ही करेक्ट सॉल्व केलं आहे. प्रत्येक ॲन्सर क्रॉस चेक करा, कारण तुमचा अजून कॉन्फिडन्स आलेला नाही आहे. हे न्यूमरिकल्स सॉल्व केल्यानंतर तुमची कॉन्फिडन्स लेवल वाढेल आणि पुढे आपण जे न्यूमरिकल सॉल्व करू त्यावेळेस पण लॉग अँटीलॉगचा यूज करायचा आहे. पहिल्या चॅप्टरचे थोडेफार न्यूमरिकल्स होते जे थोडे डिफिकल्ट होते कॅल्क्युलेशन, तिथे पण परत रिव्हिजन करताना लॉग अँटीलॉगचा यूज करायचा आहे. पहिल्या चॅप्टरच्या न्यूमरिकल्समध्ये पण हे वापरायचं आहे. पुढच्या वेळेस आपण नेक्स्ट टॉपिक सुरू करू. एखाद्या नंबरचं जे पॉवर असेल, समजा 14.2⁴, हे पॉवरचं कॅल्क्युलेशन करताना पण आपल्याला लॉग वापरता येईल. ते आपण पुढच्या वेळेस सुरू करू. नंतर साईन आणि कॉस आपण स्टडी करू. थँक्यू.